जन्मान्यस्येतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेणे ब्रह्महृदाचादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमये यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. तू मी हे समोरचे दिसणारे जे राजे आहेत ते मागे पण होते, पुढे पण राहणार आहे आणि आता सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे. इथे काहीच तुला वाटत असेल की मी करतोय, मी नष्ट करीन किंवा माझ्यामुळे ते नष्ट होतील, असं काही नाही आहे. आत्मा त्याचं अस्तित्व कुठल्याही अवस्थेमध्ये कधीच बदलत नसतो. तेव्हा एका हे अवस्थांतरण आहे आणि अवस्थांतरण जे होतं ते भौतिक देहाचं होतं. पंचमहाभूतात्मक बनलेला हा जो देह आहे, या देहाचं अवस्थांतरण होतं आणि याच अवस्थांतरणाला, त्याच देहाला जो खोटा आहे, जो अशाश्वत आहे, त्याला मी माझं माझं मानतो आणि त्या सुखाला किंवा त्या दुःखाला मी उराशी कवटाळतो. पण हे सारं खोटं आहे रे. बघ ना, बरेच जो लोक फ्रस्ट्रेशन, डिप्रेशनमध्ये, आता सुद्धा IT चे बरेचसे तरुण किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामधले प्रचंड कामाचा लोड, मानसिक हतबल झालेले, फ्रस्ट्रेशनमध्ये, नैराश्यानं घेरले गेलेले. मग या सगळ्या गोष्टीपासून मुक्ती पाहिजे, या सगळ्या गोष्टीपासून मुक्ती पाहिजे म्हणून सुसाईड करतात, आत्महत्या करतात. आत्ताच एका मोठ्या सिनेमातल्या कलाकारानं खूप तरुण वयामध्ये स्वतःची जीवनयात्रा संपवून टाकली. सगळ्यापासून मुक्त व्हायचं आहे. पण हसण्यासारखी गोष्ट आहे. अरे मुक्त कशापासून होणार आहेस तू? आत्मा शाश्वत आहे, आत्मा चिरंतन आहे, आत्मा नित्य आहे, वो तो कभी मर ही नहीं सकता है. आणि मुक्ती कशापासून पाहिजे तुला? मुक्ती तर मिळणारच नाहीये. तू हा शरीर संपवून टाकतोय, समजत नाही, भ्रांती आहे. या देहालाच मी आहे असं तू समजतोय. आणि असं समजल्यामुळे, जसं बघा तुम्ही सायन्समध्ये साईन, कोसाईन हे शिकवतात ना, त्या देहाच्या अवस्था आहेत. बालपण, जन्माला आल्यानंतर आमचे शंकराचार्य वर्णन करतात, आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां विन्मुत्रा मेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराध. शिव 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 भो श्री महादेव शंभो. आईच्या गर्भामध्ये आपण बघितलंय, अस्ति जायते वर्धते विपरिणमते, या सगळ्या देहाच्या अवस्था आहेत. हा देह जो भौतिक पंचमहाभूतांपासून बनलेला आहे त्याच्या या अवस्था आहे आणि ते अवस्थांतरण होत असतं. जसं आम्ही बालपणामधून तारुण्यामध्ये जातो, तारुण्यामधून प्रौढत्वामध्ये जातो, प्रौढत्वामधून वार्धक्यामध्ये जातो, तसं एक आत्मा या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. यात आत्म्याला कुठली तकलीफ नाहीये. 2 पानं आहे, पण बघितलं असेल झाडावर जी पान खाणारा किडा किंवा आळी असते, 2 एकमेकाला चिटकलेली अशी पानं आहे. या पानावरून ती आळी अशी निघाली आणि त्या पानावर ते पान खाता 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 सहज ती दुसऱ्या पानावर जाते. यात त्या किड्याला किंवा त्या आळीला कुठला त्रास नाही आहे. तिने एक पान सहज सोडलं आणि दुसऱ्या पानावरती गेली. कसं एक देह सहज तो सोडतो आणि तो दुसऱ्या देहामध्ये जातो. हे चालत आलंय, हा क्रम आहे, हे नित्य आहे. तेव्हा आणि या कार्यामध्ये दखल अंदाजी करण्याचा आपल्याला हक्कही नाही, अधिकारही नाही. तेव्हा आपण हे का असं हे विचारूही नको. जे धीर पुरुष आहेत ते हे या साऱ्या गोष्टी जाणतात. त्यांना माहिती आहे हे चालू राहणार आहे, हे चालत आहे. विश्वशक्ती, विश्वनियंता, सुप्रीम पॉवर याच्या इच्छेनं या सगळ्या गोष्टी घडतायत आणि अर्थात त्याच्या इच्छेनं जर या गोष्टी सगळ्या घडतायत, घडत राहणार आहेत,
तर मग मी दुःख कशासाठी करू? नत्वम शोचितुमर्हसि. कशासाठी मी शोक करू? कशासाठी मी दुःख करू? जे जाणकार असतात, जे धीर पुरुष असतात, धीर कोण? जो अधीर होत नाही. जो अधीर होत नाही ना, तो धीर. मग असे धीर जे असतात ते कधीही या गोष्टींबद्दल शोक करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की या ज्या अवस्था आहे, हे जे अवस्थांतरण आहे, हे पंचमहाभौतिक देहाचं आहे, हे आत्म्याचं आहे. आत्मा तर नित्य आहे. आत्मा हा सनातन आहे. आत्मा हा शाश्वत आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडणार नाहीये. तो फक्त सहज एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. हे आत्मदर्शन ज्याला झालेलं आहे तो मात्र कधीच शोक करत नाही. या आत्म्याच्या अवस्थांना जो जाणतो तो कधीच शोक करत नाही. आत्मा म्हणजे भगवंताचा अंश आहे. जीवामध्ये जो जीव ज्याला म्हणतो किंवा ज्या भौतिक शरीरामध्ये जो येऊन बसला आहे तो भगवंताचा अंश आहे. आता काही विद्वान भौतिक दर्शन, या भौतिक दर्शनाचा अभ्यास करणारे जे विद्वान आहेत ते विद्वान एक सहज म्हणून प्रश्न उपस्थित करतात. बघा, ते सांगतात की एक मोठासा कागद आहे. जसं ब्रह्म, या ब्रह्माचे हे छोटे छोटे रूप आहे, अंश, भगवंताचा अंश आहे, त्या सुप्रीम पॉवरचा, त्या परमतत्वाचा हे सगळे जीव म्हणजे अंश आहेत. मग या भौतिकवादी विचार असणाऱ्या चिंतकांचं मत असं आहे की एक मोठासा कागद, त्याचे जर अनेक हजारो लाखो तुकडे तुकडे करून टाकले तर मूळ जो कागद आहे त्याचं अस्तित्व नाहीसं होईल. तो कागद राहिलाच कुठे? तुकडे तुकडे झाले. पण हा भौतिक न्याय भगवंताच्या या सगळ्या कालचक्राला किंवा ही जी सायकल आहे हिला लागू होणार नाहीये. भौतिक दृष्टीनं आम्ही ती फुटपट्टी वापरून इथे न्यायनिवाडा नाही करू शकत. बघा, एक साधं उदाहरण आहे की आकाशामध्ये चंद्र, तारे, अनेक चांदण्या, आपण जर खाली अंगणामध्ये अनेक रांजण किंवा माठ किंवा आणखी भांडे पाण्याने भरून ठेवले, खूप भांडे भरून ठेवले, 100-200 भांडे आपण पाण्याने भरून ठेवले आणि रात्रीच्या वेळी चंद्र आणि तारे यांची प्रतिबिंब त्या भांड्यातल्या प्रत्येक भांड्यामध्ये पडतं. प्रत्येक 100, 150, 200, 1000 जेवढे भांडे असतील पाण्याने भरलेले, त्या प्रत्येक भांड्यामध्ये चंद्र आणि तारे यांचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. मग तेवढे चंद्र आहेत का? ते त्याचं फक्त बिंब आहे. ते बिंब म्हणजेच चंद्र आहे का? नाही, चंद्र वेगळा आहे. त्याच्यापेक्षा चंद्राचंही अस्तित्व आहे आणि त्याचबरोबर पडणाऱ्या या पाण्यामध्ये आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं त्या बिंबाचं सुद्धा अस्तित्व आहे. तसं सत्य सनातन जो विश्वशक्ती किंवा जी चैतन्य शक्ती आहे तिचंही अस्तित्व, ती वेगळी आहे, द्वैत आहे. तो आणि मी हे राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. आणि म्हणून हे जो जाणतो हे फक्त बिंब आहे. तसं आत्म्याचा प्रवास सुद्धा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्यातून आणखी तिसऱ्या शरीरामध्ये तो होत असतो, तो होणार आहे. हे जे जाणतात त्यांना धीर असं म्हटलं जातं. आणि असे धीर जे असतात ते मात्र या सगळ्या गोष्टींचा शोक अजिबातही करत नाही. आमच्या भागवत पुराणामध्ये एक अतिशय सुंदर अशी कथा येते. जड भरत नावाच्या राजाची. आपण संकल्प करताना म्हणतो भरतखंडे, जम्बूद्वीपे भरतखंडे, ज्या भरताच्या नावामुळे या देशाला सुद्धा भारत देश असं नाव पडलेलं आहे. तेव्हा हा भरत जो आहे त्याच्याबद्दलची कथा आहे. राजा होता, सर्व सुख आहे, ऐश्वर्य आहे, भौतिक सुखामध्ये लोळतो आहे. पण मग हळूहळू ज्यावेळी वृद्धापकाळ जवळ आला आणि मग त्याला कळलं की आता मात्र या संसारामध्ये रमण्यात अर्थ नाही आहे, असार आहे हा संसार, सोडून द्यायचं आणि साधू वृत्तीचा अंगीकार करायचा असं त्याने ठरवलं. जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर ठरवून आला होता की आता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, बाकी दुसरं कुठल्याही प्रेमात पडायचं नाही, कुठल्या आसक्त फसायचं नाही, कारण हे सगळं खोटं आहे. जे समोर दिसतं आहे ते सगळं खोटं आहे.
आणि जे खरं आहे आत्मतत्व त्याच्या दिशेनं मला प्रवास करायचा आहे हे त्यानं ठरवलं. आणि नित्यक्रम त्याचा चालू झाला. एका जंगलामध्ये मस्त पर्णकुटी त्यांनी उभारली. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं. सूर्यश्चमा मन्युश्च मन्युपतश्च मन्युकृतेभ्यः पापभ्यो रक्षन्दा यद्रात्र्या पापमकर्षम मनसा वाचा हस्ताभ्याम पद्भ्याम मुद्रेण शिष्णा रात्रिस्तौलुंपतु यत्किंचित धृतम इदममाम मृत्योनो सूर्य ज्योतिषी जुहोमी स्वाहा. एक दिवस हा राजा असंच त्याने आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर ज्यावेळी सूर्यदेवतेला अर्घ्य देत होता, नदीच्या पलीकडे त्यानं पाहिलं एक गर्भवती हरिणी पळते आहे आणि तिचा पाठलाग एक वाघ करतो आहे. दपाप्त काळीज आहे, थकलेली आहे, डोळ्यामध्ये अश्रू तिच्या स्पष्ट दिसत आहेत. हातामध्ये याच्या अर्घ्य देण्यासाठी ओंजळीमध्ये पाणी आहे, ते पाणी तसंच ठेवलं आणि नजर मात्र पलीकडच्या किनाऱ्यावर त्याची आता खिळली केली. हरिणी पुढे पळते, तिच्या पाठीमागे वाघ आहे. वाघ आता हरणीला खाऊन टाकणार. हरणीनं विचार केला जीव वाचवणं गरजेचं आहे. जीवाच्या आकांतानं ही पळणारी हरीण पोटामध्ये एक गर्भ तिच्या वाढतो आहे. तिनं विचार केला त्या तीरावरून भरत उभा आहे इकडच्या, या इकडच्या तीरावर जर तिने उडी मारली तर कदाचित प्राण वाचेल. जीवाच्या आकांतानं त्या हरणीनं भरताच्या समोरच्या तीरावरून भरताच्या दिशेनं उडी मारली, झेप मारली. दोन्ही पाय भरत जिथे होता तिथपर्यंत येऊन पोहोचले, पण मागचे दोन पाय मात्र टेकलेच नाही. दन्ना दिशी त्याचं पोट त्या नदीमधल्या एका खडकावर आदळलं आणि तिच्या पोटातला गर्भ ते हरणाचं शाबक सट्ट दिशी निसटलं आणि वाहत 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 हरिणी मात्र मेली आणि शाबक जिवंत आहे. ते वाहत वाहत भरताकडे आलं. भरतानं पटकन ते उचललं आणि हृदयाशी करतात. इथे मोह, या मोहात तो फसला आणि त्यानं विचार केला, भरतानं विचार केला काय की याला आई नाही आहे, याला बाप नाही आहे, याला भाऊ नाही, हे आपण निर्माण करतो ना ते. आणि मग त्या हरणाच्या शावकाच्या प्रेमामध्ये भरत इतका फसला, आला होता साधू वृत्ती अंगीकारायची, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, दुसरं काही करायचं नाही विचार करण्यासाठी. या मोहात फसायचं नाही, हे खोटं आहे, हे अनित्य आहे, जो नित्य आहे त्या आत्मदर्शनाकडे मला वळायचं आहे असा विचार करून आला होता. पण हरणाच्या शावकाच्या प्रेमामध्ये पडला. त्याच्याबरोबर खेळायचा, त्याच्याचबरोबर झोपायचा, त्याच्याचबरोबर जेवायचा, चिंतनही त्याचंच करायचा. सगळं विसरून गेला आणि शेवटी मरता मरता त्या हरणाच्या शावकाचं आता काय होईल याच्या विचारातच मेला. म्हणून पुढचा जन्म त्याला हरणाचाच मिळाला. जसं चिंतन कराल तसा पुढचा जन्म. एक शरीर त्या आत्म्यानं सोडलं आणि दुसरं त्याला हरणाचं शरीर प्राप्त झालं. त्या शरीरामध्ये मात्र त्याला आठवत होतं मागच्या जन्मात चूक केली, धीर ठेवला नाही, अधीर झालो. आणि अधीर झालो ही जी चूक आहे ती चूक आता त्याला ज्यावेळी कळली त्यावेळी त्याने अर्धा ठरवला, आता नाही, आता मात्र नाही. सुदैवानं एका चांगल्या संतांच्या आश्रमाच्या आसपासच्या जंगलामध्ये तो हरणाच्या रूपामध्ये वावरत होता. खूप चांगले चांगले विचार त्याच्या कानावर पडले. त्याचं चिंतन करायचं, कुठेतरी झाडाखाली एकटंच बसायचं, कळपात रमायचं नाही असा नित्यक्रम करता करता या भरताचा हरणाच्या जन्मामध्ये अंत झाला. आणि पुढे पुन्हा त्याला एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म मिळाला. 5 मुलं होते. पण भरतानं या जन्मात देखील वेड्याचं सोंग घेतलं. कळत होतं मागे मोहित झालोय आणि मोहित झाल्यामुळे आत्मदर्शनापासून वंचित राहिलो आहे. माहिती असून सुद्धा फसलो या मोहामध्ये आणि हेच खरं आहे असं जाणून दुःख प्राप्त करून घेतलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे करत बसलो आहे. आता मात्र फसायचं नाही, वेड्याचं सोंग घेतलं. भरत आपला वेड्यासारखा वागायचा. कुणी काय म्हणायचं, अरे ब्राह्मणाचा पोरगा आहे, जर गायत्रीचा मंत्र म्हण. पण नाही, भरत आपला फक्त बघत राहायचा. आणि वेड्याचं सोंग घेऊन भरतानं आत्मचिंतन मात्र चालू ठेवलं आहे. हळूहळू खरा भरत ओळखायला आला ज्यावेळी रहुगण राजा त्याची पालखी चालली होती. पालखीला भोई कमी पडला म्हणून ज्यावेळी हे भरत महाराज जंगलामध्ये बसले होते ध्यान लावून, तो आपणे मस्ती में मगन थे आणि सेवकांनी याला उठवलं आणि सांगितलं चला राजाची पालखी खांदा द्यायचा आहे. हे चालता चालता मात्र पायाखाली मुंग्या येऊ नये याचा विचार करत होते. राजाने सांगितलं काय तुला कळतंय का, एवढा आडदांड वाढलाय, फक्त खायचं, भुईला भार आहेस तू, तुला एवढी अक्कल नाही की पालखी कशी व्हायची असते.
हा, कोण आहेस तू, तुला कळतंय का? असं रहुगण राजा बोलल्यानंतर आता मात्र भरत बोलतोय, राजे साहेब, मी कोण आहे याचा शोध लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः कोण आहात याचं जरा चिंतन करा. राजाला लगेच जाणवलं, ही वनस्पती वेगळीच दिसते आहे, ही जिन्नस वेगळी है. कौन हो भाई तुम, किस चक्की का आटा खाते हो? लगे धडाम शरणागती पत्करली आणि सांगितलं, मला आत्मज्ञानाचा उपदेश करा. भरत जोपर्यंत मोहग्रस्त होता, भागवतातल्या या ज्या कथा आहेत, या कथा आपल्याला हेच तर शिकवण्यासाठी आहे. साध्या भाषेमध्ये वेद व्यासजींच्या बुद्धीचा चमत्कार आहे की व्यासांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. मोह, या मोहामध्ये कोण फसत नाही, जे धीर असतात, जे अधीर होत नाही ते धीर. आणि असे अधीर न होणारे जे धीर आहेत त्यांना कळतंय की या देहाच्या अवस्था आहे, या भौतिक देहाच्या अवस्था आहे, आत्मा मात्र नित्य आहे, अनित्य आहे देह. आणि मग मी कशासाठी शोक करायचा? हीच गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. जे धीर आहेत ते अधीर होत नाही आणि त्यांना कळतं की कुठल्या मोहात पडायचं आणि कुठल्या मोहात पडायचं नाही. हा मोह आहे, हे खोटं आहे, हे त्यांना कळतं, म्हणून ते या मोहात जसे पडत नाही. अर्जुना, तू सुद्धा आत्म्याचं नित्यत्व आणि देहाचं अनित्यत्व या गोष्टी समजून घे आणि शोक करू नकोस. नत्वं शोचितुमर्हसि, हे चालूच राहणार आहे, जन्माला येणार आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याचं बालपण, तारुण्य, कौमार्य, वृद्धापकाळ आणि मग पुन्हा एकदा या देहाचं अवस्थांतरण होईल आणि पुन्हा आत्मा एकातून दुसरीकडे जसं वस्त्र बदलतो तसं बदलत राहणार आहे. याच्यासाठी तू डोक्याला हात लावण्याची कुठलीही गरज नाही. म्हणून माऊलीनं सुद्धा वर्णन केलं, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. हे जो जाणतो की शरीर किंवा भौतिक जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे त्याचं अवस्थांतरण होतं, आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, सनातन आहे, चिरंतन आहे, या गोष्टी जो जाणतो त्याला धीर म्हणतात. आणि जो धीर आहे तो अधीर न होता कुठल्याही प्रकारचा शोक करत नाही. असंच धीर तू हो अर्जुना, असं मार्गदर्शन भगवंत आज करतात. या ठिकाणी थांबूया. जाता जाता पुन्हा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद मंडळी.